चला तर बऱ्याच ताईंना समोसाची ही रेसिपी बघायची होती. बघा तर आजच्या व्हिडिओमध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 चमचा धने, अर्धा इंच अद्रक, 2-4 लसणाच्या पाकळ्या, 2-4 हिरवी मिरची आणि जिरे टाकून बारीक करून घ्यायचे. तर आता डो बनवण्यासाठी अर्धी वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी मैदा घेतलाय, थोडंसं मीठ टाकायचं, ओवा टाकायचा, 1 पळी तेल टाकायचं, व्यवस्थित मिक्स करून थोडं थोडं पाणी टाकून याच्यात घट्ट असा उंडा भिजवून घ्यायचा. तर स्टफिंग बनवण्यासाठी कढईत तेल गरम झाले की जिरे मोहरी टाकून घ्यायची. छान तडतडले की आपण बनवून घेतलेला मसाला याच्यात टाकायचा, ते तळून घ्यायचा. वटाणे टाकायचे, फ्रेश वटाणे आहेत ते, थोडीशी हळद टाकायची, थोडं लाल तिखट टाकायचं, चवीनुसार मीठ टाकायचं, कोथिंबीर टाकायची, व्यवस्थित मिक्स करून याच्यामध्ये आलू टाकायचे उकडलेले, व्यवस्थित त्याला मॅश करून घ्यायचं. तर स्टफिंग तयार आहे. एक लाटी घ्यायची, आता त्याला छान लाटून घ्यायचं, गोल असं, जास्त पातळ नाही करायचं. याचे 2 भाग करायचे आणि अशा पद्धतीने त्याचा कोन बनवायचा थोडंसं पाणी लावून. तर इथे मी मिनी समोसा बनवत आहे. तुम्हाला मोठा आवडत असेल तर तुम्ही मोठा करू शकता साईज याची. आणि इथे जास्त दाबून नाही भरायची स्टफिंग, छान दाबून बंद करून घ्यायचे अशा पद्धतीने. आणि तेल जास्त गरम नाही करायचं, बंद आचेवरती गोल्डन कलर येईपर्यंत खरपूस असे समोसे तळून घ्यायचे.